बातमीत सत्यता हीच आमची ओळख। 8 लाखांची लाच भवली। वर्ग 1 अधिकारी उपअभियंता धुळे एसीबीच्या जाळ्यात। नंदुरबार पीडब्ल्यूडी मध्ये धुळे एसीबीची धडक कारवाई। 8.5 लाखाची मागणी, 8 लाख घेताच बेड्या। लाच प्रकरणामुळे धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकच खळबळ। नंदुरबार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता नितीन इंगळे यांना 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पथकाने रंगेहात अटक केली। कंत्राटदाराला अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात सुमारे 8.5 लाखाची मागणी करण्यात आली होती। तडजोडीनंतर 8 लाख रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि रक्कम घेताच कारवाई करण्यात आली। ही कारवाई धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पार पडली। घटनेनंतर बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून वर्ग 1 अधिकाऱ्यावर झालेल्या धडक कारवाईची धुळे व नंदुरबार जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे। पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही मोहीम राबवली। यात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पद्मावती कलाल तसेच हवालदार व कर्मचाऱ्यांचा समावेश होता। पुढील तपास सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या कारवाईमुळे शासकीय कार्यालयामध्ये लाचखोरी विरोधात कडक संदेश गेला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। तर कोणाकडूनही लाचेची मागणी होत असेल तर नागरिकांनी तत्काळ एसीबीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे सर। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन